भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केल्यानंतर नागपूर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आलेली आहे। नागपूर महानगरपालिकेनं तब्बल 783 जन्माची प्रमाणपत्र रद्द केलेली आहे। जी प्रमाणपत्र खोटे कागदपत्र देऊन मिळवली होती ती सगळी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेली आहे। नागपूर महानगरपालिकेचा जन्म मृत्यू विभाग जो आहे आपण बघतायत, याच विभागानं 783 जन्माची प्रमाणपत्र जी आहे ती रद्द केलेली आहे। 11 ऑगस्ट 2023 ते 21 जानेवारी 2025 या कालावधीत नायब तहसीलदारांनी दिलेली ही सगळी जन्माची प्रमाणपत्र होती ती सगळी रद्द करण्यात आलेली आहे। काही दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती की बांगलादेशातील नागरिक जे इथे सेटल झालेले आहेत त्यांनी खोटी प्रमाणपत्र देऊन ही जन्माची प्रमाणपत्र मिळवलेली आहे आणि खोटे कागदपत्र दिलेली आहेत। त्यानंतर नागपूर महानगरपालिकेकडे जेव्हा ही तक्रार आली त्यानंतर नागपूर महानगरपालिका ॲक्शन मोडवर येऊन ही सगळी प्रमाणपत्र रद्द केलेली आहे आणि नागपूर जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनही या दिशेने कारवाई करत आहे। परंतु नागपूर महानगरपालिकेनं कारवाई केलेली आहे आणि जी खोटी कागदपत्र देऊन जन्माची प्रमाणपत्र देण्यात आली होती ते प्रमाणपत्र रद्द करण्यात आले। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।